नमस्कार, मी वैशाली स्वागत करत आहे तुमचं माझ्या मराठी व्लॉग चॅनलमध्ये. सगळ्याजणी कशा आहे आशा करते मस्त असाल. तर आज आहे मंगळवार. व्हिडिओची सुरुवात आत्ता झालेली आहे. दुपारचे 2 ते 2:15 वाजत आलेले आहेत आणि बाहेरच्या खोलीत आल्यानंतर बघा माझं व्हिडिओचं जे काम होतं ते केलं आणि इकडं आल्यानंतर घरामध्ये पसारा बघितल्यानंतर बघा सकाळी आवरूनसुद्धा आणि हे जाताना पोरं शाळेला तर असं होते. तर प्रत्येकाच्या घरात असणार आहे असं. माझंच असं काही नवीन नाही आहे. तर असायचं. तर इथं आहे ना पर्स मी शिवलेल्या होत्या आणि ह्याच्यामधल्या पर्स फक्त 4च गेलेल्या आहेत. तर असं आपण काय तर केले आणि त्याचं काय चीज झालं नाही तर आपल्या मनाला असं लागत राहते गोष्टी. आणि इथं जास्त चिडचिड माझी ह्या गोष्टीसाठी झाली. एक तर मला कपडे शिवायला अजिबातच गिऱ्हाईक नाही आणि त्याच्यामध्ये पण माझ्या मशीनच्या डब्यामध्ये एवढ्या सगळ्या गोष्टी, तेलाचं डबा कुठं, पावडर कुठं, गंध कुठं, काय असं होतं. तर त्यानं मी थोडी चिडचिड करत होतं. तर इथं काळू आहे ना उगाचच दुपारची कशाला पण बघून भुकताय. तिच्यासमोर कोणसुद्धा नव्हतं आणि मी ओरडल्यानंतर माझ्याकडे पाठ करून बसलेली होती. तर इथं परत मी आलो, माझ्या कामासाठी लागलो. तर दोरं राहिलेलं होतं त्याच्यामध्ये बघा सगळंच, माझी क्रीमसुद्धा त्याच्यामध्ये होती पण ही मी नव्हती ठेवली. काय माहिती आता कसं काय तिथपर्यंत जाते सगळं. तर असं आहे. तर इथं आहे ना लेस तेन एक शिल्लक राहिलेली होती ती सगळी ठेवून घेतली आणि बघा थोडा आराम करायचं म्हणूनच मी इकडं त्या विचारात आलेलो होतो. पण बघा हे घर बघूनच मला असं नको वाटायला लागलं. तर हे कुठं ठेवायचं आणि काय करायचं. परवा जे घड्याळ आणलं त्यावेळी काय बरं घड्याळ नाही, ते वरचं स्टिकर आणलं ते चिटकवायसाठी फेविकॉल घेतलेलं, तो माझ्या मशीनवर, हातोडी तिथंच. तर सगळं असं जिथल्या तिथं पडून राहते आणि मग कंटाळ येतोय घराला बघितल्यानंतर की बाबा कोण तर माणूस आलं घरात आपल्या, तर बघताना माणसाला आपल्या घरात कोण, तुम्ही किती काय खाताय हे बघायला येत नाही. तर आपलं राहणीमान म्हणा किंवा आपलं घर त्याच्यावरनं आपली ओळख किंवा पारख होत्या. त्यासाठी मला असं चिडचिड होत्या घरात पसारा त्यानं केल्यानंतर. काय होते काय माहिती, जे ज्या त्या जागेला जी ती वस्तू पाहिजे असं माझं म्हणणं होतं. तर आता नोव्हेंबरपासून मी एकच गोष्ट बोलते आणि ही माझ्या डोक्यात आता काय या लागले सारखी काय मला माहिती नाही. पण इथं आता स्त्री बघा टी व्ही बघत काय पण काम दिलं ना तर तो करायला तयार असतो. नाहीतर असं कर म्हटलं तर नाही. तर घडी कशी घालायला लागलाय बघा. आणि मला एक एकदा हसू पण येते, त्याचं पण नाही म्हणत नाही कामाला. आणि जेवढं त्याच्या हातनं होईल तेवढं तो मला मदत करण्याचा प्रयत्न करतो आहे. तर आता हा डबा पण मी परवा आवरून ठेवलेला होता, त्याच्यामध्ये काय बाय घालून ठेवलेला आहे. आता म्हटलं चला, आता पसारा किती पण आपल्या घरात असला तर तो पसारा नीटनेटका ठेवणं महत्त्वाचं आहे. तर असं आहे, जसं असेल तसं मी ठेवतो आहे आणि मला जसं म्हणजे योग्य वाटेल त्याच प्रकारे मी ठेवत राहते. तर आता काल फ्रीजमधली जेवढी काय डब्बं तेन होतं ते सगळं मी घासून घेतलेलं होतं. राहिलेला होता फ्रीज पुसायचा, एवढा काय घाण नव्हता तरी पण म्हटलं एक हात मारला तर पांढरा खड होऊन जाईल. आणि जरी घाण दिसत नसला तर आपण पुसल्या नसल्यामुळं ना, जर फ्रीजमध्ये आता जेवण ठेवू दे, आपण जेवण तर मी जास्त काही नाही ठेवत, पण पाणी ठेवू दे, काहीतरी एखादं शेंगदाण्याचं कूट किंवा आपलं लोणचं जे काय असेल ते ठेवते ना, ज्या फ्रीजमध्ये ठेवायच्या वस्तू त्याचा वास असं कसा तर येत राहतो. त्यासाठी फ्रीज पुसत असते मी आठवड्यातनं 15 दिवसातनं असं. तर भाज्या पूर्ण संपलेल्या आहेत. तुम्हाला काल म्हटलं तसं आम्ही यायच्या बाजारच येताना त्या रस्त्यानं आलो नाही, त्यामुळं भाजीपाला काहीच घेतलेला नव्हता. आता बघू, आता इथं बुधवारचा बाजार आहे, परत रोजचा बाजार म्हटलं तर इथं नाना पाटीलला भरतोय. तर तिकडं भरायचा असं विचार केलेला आहे. पण बघू आता, एकदा जर रविवारचं नाही आणलं तर ह्या रविवारच पुढच्या रविवारीच, नाही तर दारावर आता आली भाजी तर मी घेणार आहे. तर असो, आता ते डबं सगळंच मोकळं ठेवून दिलं, कारण काहीच नाही, काहीच भाजी सगळंच संपल्या. फक्त राहिले म्हटलं शिल्लक तर आलं राहिलेलं आहे. बाकी सगळा भाजीपाला जो आहे तो संपलेला आहे. आता आठवडाभर तर मला बघा असं होते, मग काय होते, आपण बाजार भरल्यानंतर भाजीपाला आणला नाही आठवडाभर तर ते कडधान्य जे असते ते साठवणीसाठी आपण ठेवलेलं असते तर ते त्याच्यामध्ये जाते. म्हणजे आता बघा, आमटीला काय तर मूग बनवलं तर डाळ सुक्की बनवते आपण, किंवा डाळीची आमटी बनवली तर सुक्कं मसुरा मूग असं काय तर बनवत असते. त्यामुळे भाजी जर असली तर हे दोन्ही पण समान असं प्रमाण होते. त्यासाठी आता मला जे वाटते ते मी तुम्हाला सांगायला लागले. आता तुमचं कसं नियोजन आहे ते पण मला सांगा, तुमच्याकडनं शिकायला मला आवडेल. तर इथं बघा जेवढे काय सॉस होते ते ठेवून दिले. आता मी थोडंच वापरलेलं होतं ज्या वेळेला पिझ्झा केलेला होता आणि एकदा सुहानीनं पास्ता आणलेला होता तो. तर पास्ता मला खायलाच मिळालेला नाही. आणि स्त्रीनं इथं आहे ना, मी अशी आवरून इथलं गेलेलो होतं आत फ्रीज पुसायला, तोपर्यंत ह्यानं फुटबॉलनं खेळून हे परत पाडलेलं आहे. आता काय म्हणायचं अशा पोरांना सांगा. एक तर आवरू तर लागतात सोडा, बडबडल्यानंतर बोलल्यानंतर सगळीच करू लागतात, पण परत तो पसारा घालायचं म्हटल्यावर मग मला पण डोक्याला माझ्या ताण येतो आणि चिडचिड होत्या माझ्या. आणि मला आवडत नाही असं सारखं पोरांना वरडायला ते. तरी पण आता ते चुका करतात त्यामुळे तर त्याला मी काम लावलेलं आहे इथं, कारण आता चूक केलेलं आहे तर शिक्षा तर मिळायलाच पाहिजे.
त्यासाठी. तर इथं म्हटलं सगळी जेवढी धान्याची पोती आहेत ती तुम्हाला बाहेर आणून द्यायचं आणि पीठ महिन्याचं जेवढं काय मी दळून आणलेलं आहे तर तेवढं सगळं मला चाळून द्यायचं, कारण सकाळची मग गडबड होत्या, सकाळचा डबा असतोय आणि त्यामुळं पीठ आपण चाळून ठेवलेलं असलं की पटकन घेतलं मळलं असं होते. त्यामुळं तर चाळण एकदम बारीक आहे. बघू आता हा केवढं काम करू लागते मला काय माहिती. आधी आहे ना शिलाईचं काम होतं त्यावेळेला अशा जास्त मी गोष्टी करत बसत नव्हतो. महिन्याचा बाजार आणला कारण चांगल्याच दुकानातनं मी आणतो, त्यामुळे एवढी काय त्याच्यामध्ये घाण असते असं काय नसते. फक्त बघा वजन भरण्यासाठी लोक काय तर खडं टाक किंवा असं मला वाटते की असं करत असतील, त्यामुळं वजन भरण्यासाठी करतात लोक. आता भेसळ किती तर ठिकाणी, आता बोलायला काय याच्यामध्ये, आता आपण काय कुणाचं नाव घेऊन इथं बोलायला नाही, पण करतात अशी लोक बघा की बाजारचं जेवढं आता धान्याच्या दुकानात पण तेच व्हायला लागल्यात प्रकार. त्यामुळं मागचं जे गहू तुम्हाला दाखवलं असं वाटत होतं की बुट्टीनं त्याच्यामध्ये खडं माती टाकल्या का काय. तर असा इथं आता बघा सगळा बाजार जो आहे तो काढून घेतला आणि ह्यावेळी मी जास्तचा बाजार भरलेला आहे. पोहे 2 किलो, परत सगळ्या डाळी 1-1 किलो घेतलेल्या आहेत आणि शेंगदाणं तर जास्त म्हणजे 2 किलो मी आणलेले आहेत, कारण मागच्या महिन्यातलं शेंगदाणं जे आहे ते मला पुरलं नव्हतं आणि श्रीमेळा मला भरपूर वेळा म्हटला की मला शेंगदाण्याची पोळी करून दे आणि मला जमलंच नाही ते करून द्यायला. तर त्याच्यासाठी खास मी 2 किलो इथं शेंगदाणे घेऊन आलेलो आहे. म्हणजे 1 किलो आपल्याला जर महिन्याच्या पुढं गेले आणि बाकीचे 1 किलो ह्याने खाल्लं तर असं. आता श्रीच्या पप्पांना सवय झाल्या की जेवणाबरोबर शेंगदाणं ते खायची, तर तसंच पोरासने सुद्धा सवय लागल्या. मला नाही आवडत ते शेंगदाणं जेवणाबरोबर खायला, पण आता त्यांना आवडते त्यासाठी आता खाणाऱ्याला खाऊ द्यावं, ना की त्याला बोलत बसावं की तुम्ही खाता हे करताय, म्हणून मी वाढवलेलं आहे. आणि हे पण म्हणलेत की असू द्या आता समजा पावसाळ्यामध्ये काम असते नसते, अजून तर काय लगेच पाऊस येणार नाही, आपण पुढच्या नियोजन असलेलं बरं असते. तर इथं मी 2 किलो निरमा घेतलेला होता, एक मी काढलेला आहे आणि साबण 6 घेतलेले आहेत. भांड्याचं कपड्याचं काय साबण लागत नाही आता, एकानवेळेस काय पॅन्टा ते धुवायच्या असल्या हातानं तर मी तसा वेगळा घेऊन येतो. आता साबणाचा तर खर्च माझा कमी झालेला आहे आणि रेग्युलर जेवढी मी व्हील पावडर घेते तेवढीच मी या महिन्यात घेतलेली आहे. तर इथं मला असं वाटत होतं की देवानं मला थोडी जरी उंची दिली असती तर बरं झालं असतं, तर डबच माझ्या हातात येत नव्हतं. तर असं होते बघा, उंची कमी असल्यानंतर आपल्याला कामं जे आहेत ते दुसऱ्यांना सांगायला लागतात, पण काय नाही मी कसं तर करून ते डबं काढलेलं आहे. तर या केवढं पण काय उंच नाही तरी पण माझा हात पोचत नव्हता. आता ही मी परवा भांडी घासल्यानंतर डबं त्याच्यामध्ये घासलेलंच होतं आणि तसंच ठेवलेलं होतं. त्यासाठी म्हटलं आता फक्त पुसून घ्यायचं आणि ह्याच्यामध्ये बाजार जो आहे तो भरायचा. आता बाजार एवढा काय म्हणजे असं खड्यानं भरलं आहे किंवा किड्यानं भरलं आहे असं काय नाही, चांगलं निवडं चांगल्या दुकानातनंच मी बाजार भरते, त्यामुळं एवढं काय मला हे येत नाही. तर म्हटलं भरून ठेवायचं. आता 5च डबे आहेत, आता कशात भरायचं असं होते मला. आणि डाळी तर बघा 7 आहेत. आता बघा वटाण आहेत, परत तुरीची डाळ आहे, मुगाची डाळ आहे, मसूर डाळ आहे, मसुरा आहेत, परत मूग आहे आणि हरभऱ्याची डाळ आहे. आता हे एवढ्या सगळ्या डाळी आहेत आणि डब्बं माझ्याकडे फक्त 5 आहेत, ते पण समान नाहीत. मी हे 500 रुपयाला आपलं जे हे असते बघा आठवड्याचं माणसं येतात बघा, आमच्या तिकडं तर येत होते. तर तुम्ही कुठनं मला बघताय मला नाही माहिती, पण मला नक्की कमेंटमध्ये सांगा की अशी भांडीवाली आठवड्यावरती पैसे त्यांनी घेऊन जातात असे कोण भैया लोक येतात का तुमच्याकडे. तर आमच्याकडे तर येत होते आणि माझी सगळी भांडी म्हटलं म्हणजे आता आत्तीने दिलेली सोडून बाकीची जेवढी काय भांडी म्हटलं तर मी शिलाईच्या कपड्यावरती घेतलेले. मला भांडी घ्यायला भरपूर आवडते, स्वतःला कपडे घेण्यापेक्षा भांडी घेण्यात मी जास्त म्हणजे ते पैसे आपल्याला वाटते की बघा आपण शिलाईचं काम करतोय तर आपलं काय तर त्या पैशाचं होते एवढ्यावरनं. आणि मिशोवरनं खरेदी करायची ही एक माझी सवय झालेली आहे. जेव्हापासून फोन मी घेतला 2022ला काय तर 22ला तर 2022लाच हिने मला फोन घेऊन दिलेला, तर तेव्हा जे मी मिशो माझ्या फोनमध्ये ओपन केले तेव्हापासून माझं ते सुरूच झाली की काय पण 200च्या आतमधली जी पण गोष्ट आपल्या उपयोगाची असली तर ती घ्यायची. आणि हे डबे पण तसंच आहेत. भरपूर अशा गोष्टी आहेत ज्या शिलाईच्या कामावरती मी घेतलेल्या आहेत. त्यांना कसं होतं भैयांना की 100 रुपये दिले 200 रुपये दिले तर असं होत होतं. तर तव्यापासनं चिमट्यापासनं बाकी जेवढं काय डबं सोडून बाकी सगळ्या गोष्टी मी असं आठवड्याच्या ह्याच्यामध्ये घेतलेल्या आहेत. तर असो इथं आता डाळीतून सगळ्या निवडून एकाच डब्यात आता भरून ठेवायचं होतं आणि बाकीचं जेवढं काय साहित्य आहे तर मी कशामध्ये ठेवणार आहे ते तुम्ही पुढं व्हिडिओमध्ये बघाच. आता इथं सानू नाही ना, तिला 2 मॅगीची पॅकेट दिसली. ही काय मी बाजारातून आणलेली नव्हती, त्यांनीच आम्ही बाजारला गेलेलो त्यावेळेला आणलेली होती 4, त्याच्यातली 2 शिल्लक राहिलेली होती. तर ती म्हणली की आपल्या चौघांसाठी करूया. जास्त तर असं मला आवडत नाही खायला, पण आता ती म्हणतात तर म्हणलं की चला खाऊन बघावं. तर श्री बघा त्याला मी कावलेलं होतं तर इथं रुसून तो बसलेलं होता आणि पाय लगेच दुखा लागलेलं त्याचं. मी पीठ चाळायला सांगितल्यानंतर म्हटला थोडा आराम करतो. तर असं आहेत बघा पोरं. तर इथं मला तोंड पण दाखवत नव्हता तो, कारण आता मम्मी कावल्या म्हटल्यानंतर थोडा तर राग मम्मीला दाखवायला पाहिजे.
तर असं आहे. आणि मग काम ठेवलं इथं, मॅगी खायला बसला. आणि त्याला एक अशी सवय आहे बघा, चायनीज असू दे, मॅगी असू दे, त्याच्यामध्ये टॅमॅटो केचप म्हणजे तिखट असू दे किंवा तो गोड असू दे, हे टाकून खायचंच. तर मी इथं त्याला त्याच्यासाठीच ओरडत होतो, काय पण कसं खातोस तू असं. आता तुमची मुलं पण असं काय तर खात असतील तर हे टॅमॅटोचं कसलं काय, त्याला आता त्याच्या पप्पांना पण आवडते त्यासाठी हे घेतलेलं आहे. आणि बघा पिझ्झा ते आपण करतोय त्यावेळेला त्याच्यामध्ये हे वापरायला चांगलं आहे. आणि पॅकेटमध्ये घेतल्यामुळं आपल्याला स्वस्त पण पडते. तर मला सांगते आणि छान लागते म्हणून. तर इथं मी जो सोजीचा रवा आहे तो आपला साधा रवा आणि तीळ आणि शेंगदाणा भाजून ठेवलं. आणि शेंगदाण्याचं थोडं आता कूट करून ठेवणार आहे मी, कारण सकाळ सकाळी एवढी गडबड होत्या की सांगायला नको. कूट करून ठेवलं, आपलं जेवढं पण काय आता आठवड्याचं लागणार आहे तेवढं सगळं आज करून ठेवायचं असा माझा विचार होता. तर बघा एवढ्या सगळ्या कामात आता एवढा वेळ झालेला होता. आणि हे 6चं टायमिंग आहे. आता मला जायचं होतं, शेजारी वाढदिवस होता, तिकडं बोलवलेलं होतं, तर तिकडं जायचं होतं. आता हा पसारा आवरून जाऊ का ठेवून जाऊ हाच मी विचार करत होतो. आणि मग बाहेर वाकून बघितलं तर अजून त्यांच्यात कोणी आलेलं नव्हतं. त्यासाठी मी परत माझ्या कामाला लागलेले. तर बघा इथं बरोबर 6ला 5 मिनटं कमी होती. तर दुपारपासून मी ह्या कामाला सुरुवात केलेली, बरोबर 6 वाजत आलेले होते. आणि फक्त माझं एकच म्हणणं आहे की एवढी आम्ही मेहनत घ्यायला लागलो आहे तर तुम्ही एक लाईक तर करत जावा. लाईक ना फक्त एवढंच होते की तुम्ही आता जो व्हिडिओ बघत आहे, तुम्ही जो व्हिडिओ लाईक करणार आहे तो व्हिडिओ फक्त 4 जणांसमोर पुढं जाणार आहे, फक्त एवढंच होते. बाकी ह्याच्यात दुसरं काही होत नाही. त्यांनी त्या 4 लोकांनी जर लाईक केलं तर पुढं तो 4 जणांकडे जाणार आहे, फक्त एवढंच होते. आता इथं भांडी पडलेली होती घासायची, कारण आता मी 2 दिवस झालं दिवसभराची जेवढी काही भांडी पडतील ती संध्याकाळीच घासायचं असं माझं नियोजन सुरू आहे. तर 6 वाजत आलेले होते, म्हणजे पहिला कपडे काढून आणावं. बाहेर वातावरण थोडंसं हे झालेलं होतं, कपडे काढून आणून ठेवली. आता दिसलीत कपडे सोप्यावरती की कोण ना कोण तर घडी घालते, हे मला माहिती झालेलं आहे. म्हणून मी आणून टाकतोय, घातली तर ठीक, नाही घातली तर आपलं पण घालायचं असं आहे. तर आता पटकन लक्षात आले तोपर्यंत म्हटलं पापड जे वाळत घातलेले आहेत ते घेऊन यावं, कारण परवाच रात्री मी 8 वाजता त्यांच्याकडे गेलेलो होतो पापड काढायसाठी. तर त्यांनी काढून पापड गुंडळून एका साईडला ठेवलेले होते, म्हणजे आतल्या बाजूला ठेवलेले होते त्यामुळं. तर आता म्हणलं इथं पापड घेऊन यावं, कारण उजेड आहे तोपर्यंत. आणि मग नंतर पाऊस आणि तसं होतेच बघा, असं रात्रभर जर आपण पापड ठेवलं तर ते गारव्यानं आणि जरा मऊ पडतात. तर इथं आहे ना हे पापड करकरीत वाळलेले होतात, फक्त त्या साईडचं जे पापड जे पांढरे दिसतात तर तेच फक्त वाळायचे होते. आता उद्याचं एक ऊन दिलं की झालं, पापड माझे वाळलेत की डब्यामध्ये भरून ठेवणार आहे. आता डब्याचं काय करायचं हा मला विचार पडलेला आहे. ते आता पुढं आता मी ह्यांना विचारले काय करायचं काय नाही, तर ते पण तुम्हाला व्हिडिओमध्ये कळलंच रविवारपर्यंत. तर हिथं आहे ना मी पापड काढून आलो आणि घरात जात होतो तोपर्यंत हिनं वरडायला सुरू केला. आता ही म्हणजे कोण तर कोकिळा. तर मला वाटते ती त्या झाडावरतीच बसून असते. आणि इतर वेळा आता माझं कान असं एवढं तीक्ष्ण आहे की काय तुम्हाला सांगू. तर ती आहे ना अशी ओरडतच असत्या. तर मला वाटते की ती मला बघितल्या ओरडत्या. तर श्रीनं परत चालू केलं वरडायला, तर ती उठून पळूनच गेली. माझ्या सगळंच बोलते श्री, ते बघ गेली. तुम्हा तिघांचा आवाज ऐकून पळून गेली. आता इथं पसारा ते आवरूपर्यंत बघा 6:45 वाजलेले होते. म्हटलं चला वाढदिवसाला आता 6चं टायमिंग आहे आणि आम्हाला ओरडतातच टायमिंगवर येत जावा. आमच्या तिकडं कसं आहे, बोलवले माणसं दिसली तर पटापटा जायचं असा. इथं कोण दिसतच नव्हतं, त्यामुळे मी पण माझ्या कामात राहिलो. 6चं टायमिंग होतं, 6:45 वाजले. आता म्हटलं चला घरदार लुटून झालेलं आहे. सुहानी भांडी घासत होती, तर पाण्याचे गंज द्वयाचं पाठीमागं भरून ठेवलेलं होतं. आणि मला पाठीमागच्या साईडचं फ्रीज फ्रीज नाही मशीनच्या तिथलं मला आज स्वच्छ करायचं होतं. कारण बघा राहिलीत कामं की आजचं काम उद्यावर जाते. आता 5-10 मिनटाच्या कामासाठी म्हटलं उद्यापर्यंत घालवत बसायला नको, तर तिथलं पण मी स्वच्छ करून घेतलेलं आहे. कारण मशीनच्या पाठीमागं बघा मशीनमधली आता जेवढी काय वाळू रेती जे येते तर त्याच्या असे साईडनंच जाते. आणि मग ती आपलं जे पाणी जाण्याचं जे हे असते चक्कर असते बघा तिथं, तर तिथं जाऊन साठते. त्यामुळं म्हटलं चला आता हे पण स्वच्छ करून आजच्या दिवसात घ्यायचं आणि उद्याचं नवीन काहीतरी काम बघायचं. तर चला आजचा पूर्ण दिवस आहे माझा कामात गेलेला आहे. आणि छान वाटते कामात असल्यावर, खरं रात्रीची झोप शांत अशीने छान लागते. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला, आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा.